तुमच्या गाडीतलं पेट्रोल आजच फुल करून ठेवायची वेळ आली आहे का? हा प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण इराणने भारताच्या 80% तेल पुरवठ्याची गळा आळवायला सुरुवात केली आहे. समुद्रात भारतीय जहाजांवर झालेला गोळीबार हा केवळ दोन देशांचा वाद नाही, तर तुमच्या खिशावर झालेला थेट हल्ला आहे. उद्या पेट्रोल पंपावर रांगा लागण्याआधी ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहताय RRC नेटवर्क. परिस्थिती गंभीर आहे. काय आहे नेमकं संकट, सविस्तर पाहूया. हॉर्मुझच्या समुद्रध्वनीत इराणने भारताची 2 महाकाय जहाजे रोखून धरली आहेत. यात तब्बल 5 लाख टन कच्चे तेल आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे संतापलेल्या इराणने भारताच्या लाईफलाईनवरच घात केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $15ची आग लागली आहे, ज्याचा थेट परिणाम आता भारतावर जाणवणार आहे. काय होईल जर तेल थांबलं? पेट्रोल डिझेलचा तुटवडा पडला तर इंधन अभावी वाहतूक व्यवस्था कोलमडायची भीती आहे. माल वाहतूक महागली की भाजीपाला, दूध आणि धान्य दुपटीने महाग होईल. वीज निर्मितीसाठी लागणारा LNG पुरवठाही याच मार्गावर अवलंबून आहे. म्हणजे भविष्यात अंधाराचा सामना करावा लागू शकतो. भारताने आता मुसद्दीगिरी सोडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणला ठणकावून सांगितलंय, आमच्या ऊर्जा सुरक्षेशी खेळू नका, अन्यथा याचे परिणाम गंभीर असतील. मित्र म्हणवणाऱ्या इराणने भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मित्रांनो, ही वेळ घाबरायची नाही तर सतर्क राहण्याची आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने इराणला धडा शिकवण्यासाठी आता कोणतं मोठं पाऊल उचललं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ताज्या घडामोडींसाठी आमच्या RRC न्यूजच्या YouTube चॅनलला तसेच Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.